फ्रेंड्स, वेलकम बॅक टू क्रेझी फूडी मनस्वीज चॅनल. तर आज आपण बनवत आहोत शाही पनीर. त्यासाठी ग्रेव्हीची तयारी करून ठेवलेली आहे आणि इथे आपण पनीर कापून ठेवलेलं आहे. तर तुम्ही आता बघू शकता. आता मी ह्याची एकदम टेस्टी आणि डिलिशियस पनीरची भाजी बनवणार आहे. तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल की ही भाजी कशी दिसते. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की मी ग्रेव्हीमध्ये काय काय टाकलं. तर फर्स्ट ऑनियन्स आहेत, कॅश्यूज आहेत आणि टमॅटो आहे. आणि त्यासोबत आपण खडे मसाले टाकले, जसं की तेजपत्ता बघू शकतात. तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, परत दालचिनी, इलायची, जिरे हे सगळं आपण टाकलेलं आहे. आणि मस्तपैकी फ्राय करून आणि मस्तपैकी आपल्याला सॉटे करून घ्यायचं. आणि मग थंड झालं की याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं. तर आता आपण ही जी ग्रेव्ही आहे ती सॉटे झालेली आहे आणि त्यात आपण थोडं पाणी टाकलेलं आणि वरतून मीठ टाकलेलं. तर ह्याला आता पूर्णपैकी चांगल्यापैकी थंड झालेलं आहे. आता ह्याला आपण मिक्सरमध्ये भरून घेऊया आणि ग्राइंड करूया. तर आता आपण ही ग्रेव्ही मिक्सरमध्ये टाकलेली आहे आणि आता आपण ह्याला ग्राइंड करूया. तर ग्रेव्हीला ग्राइंड केलं आहे आपण आणि बघा किती स्मूथ ग्रेव्ही बनली आहे. आता मी हा घेतला आहे सुहाना पनीर मक्खनवाला मिक्स. तर हा तो मिक्स आहे. यात थोडं पाणी टाकून ह्याला मिक्स करून घ्यायचं. तर यात आता आपण थोडं पाणी टाकलं आहे आणि हा मिक्स घेऊन ह्याला चांगलं आता मिक्स केलं आहे आपण. तर आता ही आहे अद्रक लसूणची पेस्ट. तर ही आपण आता टाकूया. हे टाकलं. आता यात हा मसाला टाकायचा जो आपण केला आहे. तर ही कलरसाठी आहे आणि तिखट हे दोन्ही पण लाल मिरची पावडर आहे. ही धने जिरे मिक्स पावडर आहे आणि हे मीठ आहे. आधी आपण टाकलेलं बट थोडंसं टाकायला. आता आपण सगळ्यात टाकूया. आता आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता जो आपण सुहाना मसाला मिक्स घेतलेला आता तो आपण ह्यात टाकूया. तर आता हे चांगलं फ्राय झालेलं तुम्ही बघू शकता. तेल पण थोडं सुटलं आहे, चांगल्यापैकी झालं आहे. यात आपण टाकूया आपलं पाणी टाकायचं. यात मसाल्याचंच पाणी आहे. मसाल्याचंच पाणी आहे. त्यात थोडं मिक्स करून टाकूया आपण. हे टाकूया आपण. आता आपण ग्रेव्हीत पाणी टाकलेलं आहे आणि बघू शकता त्यांची कन्सिस्टन्सी किती मस्त झालेली आहे. कलर पण खूप छान आला आहे आणि आय होप टेस्ट पण चांगला. आता आपण ह्याला 2-3 मिनटं झाकून थोडं शिजून घेऊया आणि मग यात पनीर ॲड करूया. आता मस्तपैकी ग्रेव्हीला उकळी फुटलेली आहे. तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसत आहे. आता यात आपण जे पनीर क्यूब्स आहेत ते ॲड करूया. आता पनीरचे क्यूब्स ॲड करतो आपण. तर आता आपण हे पनीरचे क्यूब्स चांगल्यापैकी ॲड केलेले आहेत. त्याला अजून जरा 10-15 मिनटं ठेवायचं आणि मग आपली भाजी रेडी आहे. तर आपण आता मी 10-15 मिनटं आपण घेतलेली आहे कसुरी मेथी. आता आपण एक ग्रेव्हीत ॲड करूया. टाकायच्या आधी थोडीशी आपण तुला रश करूया हातामध्ये. ह्याच्यामुळे अजून चांगला टेस्ट येईल आपल्या ग्रेव्हीला.